चांगला टच या हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्याकडून बघायला मिळाला आणि तो संघ आता या DNCCच्या स्पर्धेमध्ये म्हणजे दत्तगुरू प्रीमियर लीगमध्ये आपली कसब दाखवण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सावधपूर्वक खेळण्याचा प्रयत्न राहुलचा बघा कशा पद्धतीने राहिलाय आणि सबमरीन डिलिव्हरी आला डॉट. मागील सामना खूप चांगला रंगला होता. हलक्या हातानं दिशा देत असताना चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने 1 धाव. या वेळेला रबाडाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ निघून गेला. सीमारेखा पार. फलंदाज बाद. सामन्याला झालेली सुरुवात आणि त्यानंतर आलेली विकेट. समालोचन कक्षामध्ये हलकाचा बदल. मृदुल मेहर आणि अनिल बेनबन्सी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या मॅच करिता. येस, थँक्यू भरत सर. एलिमिनेटरचा मुकाबला आपण पाहतोय. एका ठिकाणी टीम सायबा, दुसऱ्या ठिकाणी आपण जेसूज बी पाहतोय. या अगोदर आवाज आपण पाहत होतात वसई तालुक्यातला बुलंद आवाज भरतजी मोरे सर आणि त्यांच्या समवेत आपण जोडीला पाहिलात तर नयन कालुष्टी सरांचा पण आवाज आपण ऐकलात. माझी सुद्धा चांगली साथ दिली त्यांनी. आणि सुरुवात पहा या ठिकाणी थोडंसं आता जसं ज्या पद्धतीचा जेसीसी बीचा खेळ आपण सातत्याने पाहत होतो तो खेळ थोडासा कुठेतरी कमी होताना पाहायला दिसतोय. जेसीसी बी भरपूर बॅकआउट होता ना का या अगोदरची आपण मॅच पाहिली. लो स्कोअरची होती. 25 धावा, 26चं टार्गेट त्याला चेस करता डिफेंड करता आलं नाही. आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा एक गडीच्या मोबदल्यानंतर. जतीन आलेल्या गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू निधाव टाकतोय आणि पूर्णपणे आता या मॅचमध्ये मजबूत पकड बनवण्याचा प्रयत्न टीम सायबा संघाकडनं केला जातोय. डॉट आल्यानंतर आशिष पुन्हा एकदा सज्ज झालाय. ड्राईव्ह केलाय कव्हर दिशेला. गौरव पाटकर त्या चेंडूवरती आलाय. चेंडूला अडवलाय. 1च रन मिळाल्या चेंडूवरती. एका धावांची फलक 4 वरती जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू 4 धावा फलकावर 3ची सरासरी आहे आणि 3च्या सरासरीला कुठेतरी वेग देणं गरजेचं आहे जेणेकरून एक चांगली टोटल सेट केली जाते. पुन्हा एकदा कव्हर दिशेला राहुलने आता मात्र मारला फटका. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. जी कमी होती त्या कमीला या चौकारांशी थोडासा भर आला. चौकार बघा कोणत्या फिल्डरच्या हातून सोडलाय. मुजम्मिल खानच्या हातून सुटणारा हा चौका आपल्याला पाहायला मुजम्मिल खान कडनं हे भरपूर रेअरली पाहायला मिळते. भरपूर कमी पाहायला मिळते. आणि आता मात्र जेसीबी संघासाठी भरपूर महत्त्वाचा चौका येताना आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू 8 धावा फलकावरती आहे. ड्राईव्ह केला टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी आणि हा चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार.
चला इट्स 4. 4 धावांचा फटका. त्यानुसार खेळलेला फटका थोडासा लिकेटी चेंडू पडला सीमारेषेच्या आणि 4 धावांसाठी गेला. चला बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संतोष दहिबावकर, आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. संतोष दादा या आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
तर चौकार दिलाय पंचांनी. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार राहुलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. 10 चेंडूंच्या समाप्तीनं आतापर्यंत आपण पाहिलं जतीनच्या चेंडूंवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. 4 चेंडूमध्ये 9 धावा गोळा केल्या. 2 चेंडू बाकी असतील. ड्राईव्ह केलाय एकावरची शिलापर्यंत. आता मात्र चेंडूचा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर राहुल गडी होतोय बाद. तर साहिल आले नवीन फलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. पॉईंटच्या दिशेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. या एका धावांची 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर 13 धावा फलकावरती लगावतोय जेसीसी बी संघ. तर 13 आले. आता मात्र 2 षटकं बाकी असतील. ऑन साइडला खेळून काढलेला हा चेंडू टॅपच्या सारा खेळला फटका. ज्या 3 चेंडूवरती वेगाने आलाय. फेकी सुद्धा केलाय आणि पंचांनी थडांबा रेफर केलाय रनआउट साठी. रनआउट आहे का यावरती लक्ष दिलं जाईल. फेकी आल्यानंतर गॅदर झाल्यानंतर यष्ट्यानं ज्यावेळेस स्पर्श केला त्यावेळेस फलंदाज आपला क्रीज मध्ये होता का हे बघितलं जाईल. So it's not out. Run complete. आखुटप्यात चेंडू ऑन साइडला. फटका चांगला आहे. जतीनचं चांगलं फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग जतीन यांच्या मार्फत आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. हो सुरेख चेंडू प्रदोष चेंडू टाकत असताना टप्पा पडल्यानंतर आशिषला वाटलं हलक्या रीतीने चेंडूवरती येईल परंतु वेगवान निघून गेला आणि आता मात्र गडी होतोय बाद. तर शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावफलक 16 वरती आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये टीम साहेबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते त्यावेळेस धावसंख्या आता मात्र असं वाटत होतं का गतीने आता वाढताना दिसेल परंतु प्रदोषच्या या षटकाने पूर्णतः थांबवून ठेवलंय. राहुलचा विकेट त्याच्यानंतर एक चेंडू डॉट
4 धावांचं हे षटक संपन्न करून बाजूला झालाय. धावफलक आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 3 गडीच्या मोबदल्यानंतर जेसीसी बी संघ. आता मात्र शेवटचं षटक मॅजिकल फिंगर सागर देसले गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि या गोलंदाजीवरती फटकेबाजी करणं तितकी सोपी ठरत नाही, परंतु करणं गरजेचं आहे. जेसीसी बी संघ मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अक्षयनी ती किमया केली होती, मोठे फटके एक्झिक्यूट केले होते, चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता मात्र सागरच्या गोलंदाजी मार्गमध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आणि चेंडूला पाडाला 4 धावांसाठी सरळ बॅटिंगने चौकार. चार धावा आल्यानंतर धावफलक 4ने वाढलाय, जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. अक्षय आपण पाहतोय एक चौकार ठोकलाय, अजून इच्छा आहे त्याची चौकार ठोकायची. ऑन साइडला जतीन पुन्हा एकदा चेंडूवरती आलाय आणि बॅकअप करत असताना खरंनी या चेंडूला अडवून फेकलाय. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर 22 धावांनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूमध्ये एखादा चौकार जेसीबी संघ विचार करतोय एखादा चौकार यावा जेणेकरून एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल सायबा संघासोबत डिफेंड करत असताना. पण तो चौकार येईल का यावरती नजरा आहेत आणि सायबा संघ मनामध्ये हा विचार केला या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा येणे जेणेकरून एक छोटी टोटल आली तर आपल्याला चेसिंगसाठी उपयोगी ठरेल, सोयीस्कर ठरेल. परंतु ह्या चेंडूवरती जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली एकच धाव भेटलाय चेंडूवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. 4 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतोय अक्षय आणि आणखीन एक मोठा फटका शोधात आणि गडी होतोय बाद. चला नवीन फलंदाजी मार्कवरती तुषार आलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. ड्राईव्ह केलाय परंतु चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होईल बाद. 23 वरती या ठिकाणी धावफलक स्थिरावला गेलाय आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष येऊन राहते टीम सायबा संघासाठी. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1, 2, 3, let's go. चला 24 चेंडूमध्ये 24 धावांचा माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा डिफेंड करत असताना कोणत्या पद्धतीची गोलंदाजी जेसीबी बी संघाची असणार आहे, कोणत्या पद्धतीची फलंदाजी सायबा संघाची असणार आहे ते बघण्यासारखं असेल. प्रतोष बाईकर स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅटर, राईट हँड बॅटर ऋषी देसाई. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त शॉट होता, फिल्डिंग जबरदस्त कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय, फेकी सुद्धा जबरदस्त केली होती परंतु एक रन जलद गतीने कंप्लीट केलाय. एका धावाने सुरुवात झालाय धावसंख्येला आणि आता मात्र मनसुरेने टाकला हा चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 2 धावा फलकावरती जागा बनवून मारण्याचा प्रयत्न करू कव्हर दिशेला मारला फटका. साहिलने चेंडूला उचलून फेकलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 2 चेंडू 3 धावा फलकावरती आहेत. सलामीर जोडी मैदानामध्ये उभी आहे.
एकेरी धावसंख्येवरती भर देत आहेत कारण बॉल टू बॉलचं समीकरण आहे. ड्राईव्ह केलाय 2 फिल्डरच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. त्याची म्युझिक वाजव तेव्हाच नाचाय मजा येईल. लवकर फिनिश करण्याचा प्रयत्नामध्ये नक्कीच साहेबा संघ असेल. ड्राईव्ह केलंय सरळ बॅटीने. अक्षय त्या ठिकाणी आहे. अडवले चेंडूला. रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. हलक्या रीतीने खेळून काढला फुल टॉस बॉल. 1 रन मिळाला चेंडूवरती. 5 बॉल झालेत. 8 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. खोलवा टप्प्यात चेंडू या ठिकाणी बीट झाल्यात. ऋषी देसाई आणि यशीच्या स्वरूपात झाल्यात बाद. फुल लेन डिलिव्हरी ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एकदम हळुवार पद्धतीने आला होता. त्या कारणे खेळताना स्वतःचा बॅलन्स सांभाळू शकले नाहीये आणि जी क्रीज आहे त्याच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर विकेटीला संधी होती यष्टीचे करण्याचं आणि यष्टीच्या रूपात गडी झालेले बाद. 1 षटक संपलाय. 1 गडीच्या मोबदल्यानंतर 8 धावा फलकावरती 24चा पाठलाग करत असताना टीम साहेबा. आता माझा दुसरा षटक टाकण्यासाठी हितेश सानी रबाडा गोलंदाजी मार्कवरती येतोय. 8 धावा झाल्यात आणि 16ची गरज आहे. 16ची गरज आहे. प्रदोष टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक 1 ने वाढल्यानंतर 9 वरती जाऊन पोहोचते. नऊ धावा फलकावरती. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. दहा धावा फलकावरती. सुरेख चेंडू. एकच धाव भेटल्या चेंडूवरती. एकेरी धाव जशी येत राहील तसं जो धावांचा ग्राफ आहे तो कमी कमी होत जाईल आणि ज्या विजयाच्या शोधात टीम साहेबा आहे तो विजय सहजरित्या संपन्न केला जाईल. 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. स्वीपचे सारे खेळला फटका. चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. मुजम्मिल खान आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 2 धावा खेळत असताना 10 बॉल झाले आतापर्यंत संपल्यात आणि 13 धावा फलकावरती आहेत. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. 1 रन मिळेल या चेंडूवरती. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 14 पाहतोय आपण. मुजम्मिल स्ट्राईक एंडवरती थोडासा जागा बनवत होते मारण्यासाठी परंतु चेंडू सुरेख पडला गेला होता आणि त्या कारणे हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एकेरी धाव काढली आहे चेंडूवरती. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की हे षटक आता मात्र पॉवर प्लेचं असणार आहे. अजूनही आपण पाहायला गेलं 9 धावांची गरज आहे. अजूनही पाहायला गेलं तर 12 चेंडू अजून समोर आहेत. 12 मध्ये 9चं इक्वेशन आहे. 1 डाऊनच्या रूपाने मुजम्मिल आला होता फलंदाजी मार्कवादी. खेळपट्टीमध्ये सलामीर फलंदाज प्रदोष भाईकर जो महत्वाचा अस्त्र आहे टीम साहेबा संघाचा तो खेळपट्टीवरती आहे. 12-9चं इक्वेशन आहे. पॉवर प्लेचं हे षटक नक्कीच आपल्याला समोर येईल. आशिष शर्मा गोलंदाजी मार्कवरती येतोय हे षटक टाकण्यासाठी. ओहो क्या बात आहे. जबरदस्त चेंडू पूर्णतः बीट केलं. यष्टीवरती चेंडू जाऊन आदळलाय आणि गडी झालाय बाद. खोटाला मुसमाची दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. खोटाला मुसमाची दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. तू पण ना 2 पोरांना
पासून पण लगीन नाही माझा केला ते. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची राती विकेट आल्यानंतर आता मात्र थोडंसं समीकरण बदलते. ज्या ठिकाणी 3 धावा वर होते त्या ठिकाणी आता मात्र 2 धावा वर आहेत. म्हणजे 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. गौरव पाटकर फलंदाजी मार्गवरती येतोय. नवीन फलंदाज सेकंड डाऊनचा हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला आणि प्रदोषला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. गौरवला माहिती आहे की जो फासला आपल्यासाठी एकेरिके धावसंख्येने सुद्धा पार केला जाऊ शकतोय आणि तो फासला जर प्रदोष स्ट्राईक एंडवरती येईल तर एक मोठा फटका मारून चौकार मारून त्या फासलेला एकदम इझी करून टाकेल. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच त्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला. मारणं सहजा शक्य नव्हतं या चेंडूवरती आणि त्या कारणे प्रदोषने या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. एकेरी धाव काढल्यानंतर धावफलकावरती आपण नजर मारली तर 17 वरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू आतापर्यंत सुरेख पद्धतीने हाताळल्यात. आशिषने पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत केलं आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती एकेरी धावाला पुन्हा एकदा कलात्मक रीतीने खेळला. या चेंडूला गौरवनी डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. आणखीन 1 रन धावफलकावरती ऍड केली जाईल. 8-6चं इक्वेशन आता मात्र येऊन राहत आहे. यामधला एखादा चेंडू धाव निश्चितच आला तर नक्कीच मॅच रोमांचक मोडमध्ये येऊ शकते. परंतु सायबा संघ मनामध्ये विचार करतोय तो ती संधी येऊन देणार नाही, ती अवधी येऊन देणार नाही आहे. आम्ही प्रत्येक चेंडूवरती किमान एक तरी रन काढूच आणि हे जी धावसंख्या आहे त्याला यशस्वीरित्या पार करू शकतो. हलक्या रीतीने खेळून काढल्या दरम्यान तिसरा षटक संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज येऊन राहते. चर्चा चाललाय या ठिकाणी JCC B मध्ये की आपल्याला या 4 धावा रोखायच्या आहेत. कोणता गोलंदाज असेल, कोणत्या पद्धती फिल्डिंग असेल आपली आणि या धावा रोखण्यासाठी पूर्ण एफर्ट लावावे लागतील. तर एक असा गोलंदाज बोलवावा लागेल की जो या 6 मधल्या 4 डिफेंड करू शकेल. तर राहुलला बोलवलाय हे षटक टाकण्यासाठी. 6 मध्ये 4 डिफेंड करायचे आहेत, 6 मध्ये 4 चेस करायचे आहेत सायबा संघाला आणि या डिफेंड चेसच्या मुकाबल्यामध्ये कोण संघ या मॅचमध्ये बाजी मारेल हे सांगता येणं अजूनपर्यंत शक्य झालेलं नाहीये आणि होणारही नाही. हे 6 चेंडूच दर्शवतील की या मॅचमध्ये कोण विजय संपादन करू शकेल. मैच बड़ी रोमांचक मोड़ पर आके खड़ी हुई है. 6 गेंदों में 4 रनों की ज़रूरत है और इस ज़रूरत को किस प्रकार से पूरा किया जाएगा देखने लायक होगा. राहुल गेंदबाजी कमान संभालने के लिए 6 बॉल डालने के लिए नए गेंदबाज और उसके बाद हम देख रहे हैं तो मैदान में थोड़ी सी अटैकिंग फील्डिंग सजाई जा रही है. 3 फील्डर 30 यार्ड के दायरे के अंदर यहाँ पर खड़े किए जा रहे हैं. 6 में 4 की दरकार है और उस दरकार को किस प्रकार से पूरा किया जाएगा देखने लायक होगा. ओहो फील्डिंग यहाँ पर सजाई गई थी अटैकिंग, मगर गेंदबाज ने बहुत खराब चेंडू डाला है. नो का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा और उस नो पर एक प्लस भी कर लिया है गौरव ने. ड्राइव किया है कवर की दिशा में, 1 रन मिलेगा. चलिए सिर्फ 1 रन की जरूरत है टीम साहिबा के लिए ये मैच जीतने के लिए. जो इस मैच में अब देखा जाए तो औपचारिकता बाकी है. 5 गेंदों में 1 रन की ज़रूरत है और उस ज़रूरत को इसी गेंद पर पूरा कर लिया जाएगा और यह मैच साहिबा के द्वारा जीत लिया जाएगा.